मी आज डोसा बनवणार आहे। यासाठी 3 वाट्या मी तांदूळ घेणार आहे। तांदूळ घेतल्यात आपण। उडदाची डाळ 1 वाटी, हरभरा डाळ 1 वाटी, 1 चमचा मेथी। हे आपण तिन्ही एका भांड्यात भिजत घालायचं। हे आपण धुवून 2 पाण्याने धुवून भिजत ठेवायचे 4 तास। हरभरा, चणा डाळ आणि मेथी आपण ही एका पातेल्यात 4 तास भिजत ठेवायचं। आता आपण मिक्सर मध्ये काढून घेऊन बारीक करू। पाणी घालून बारीक वाटून घेऊ। आपली उडीद डाळ आणि चणा डाळ पण एकत्र मिक्स करूया। हलवायचं। आपण असं थोडा वेळ झाकून ठेवूया। भाजीसाठी आपण बटाट्याची साल काढून घेऊया। तर बटाट्याची साल काढून आपण झालेले आहे, पण बटाटा असा बारीक चिरून घेऊया। मी बटाटा उकडून नाही घेतलेला। आपण आता भाजीला फोडणी देऊया। तेल टाकूया आपण। आपलं गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, कांदा, लसूण पेस्ट छान भाजलेलं आहे। धने पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, आवडीनुसार मीठ। मी मिरच्याऐवजी लाल तिखट टाकते। बटाटा उकडून नाही मी घेतलेला, चिरून घेतलाय। ही टेस्ट वेगळी लागते। बारीक गॅसवर 10 मिनिटं झाकून ठेवूया। चांगले भिजलेलं आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही घ्यायचं। त्यानुसार मीठ टाकायचं। भाजी आपली छान शिजलेली आहे। आपण कांद्याला असं तेल लावायचं। असं आपण वाटीनं असं सोडायचं। आपण चिचे तुकडे ठेवूया। दोन मिनिटं असं ताट झाकून ठेवूया। काढूया। आपण बटाटा असा कोथिंबीर टाकायची। हे आपला तयार आहे चीजी बटाटा डोसा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।